कोकण हा विविधतेने संपन्न असा प्रदेश आहे। या प्रदेशामध्ये आंबा, काजू, नारळ, फणस, जांभूळ इत्यादी मुख्य पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे। या पिकांचे फळधारणा होण्यासाठी म्हणजे उत्पन्न वाढण्यासाठी परपरागीकरण होणं महत्त्वाचं आणि कोकणाचं वातावरण बघता, कोकणाचे हवामान बघता अतिशय पडणारा पाऊस आणि अतिशय असणारी आर्द्रता याच्यामुळे मधुमक्षिका पालन म्हणजे विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ॲपिस सेरेना इंडिका किंवा ॲपिस मेलिफेरा या मधमाशीचे पाहिजे तेवढं यशस्वी यशोगाथा आपल्याला दिसून येत नाही। तर त्याच्यामुळे याच ठिकाणी वास्तव्यात असणारे डंखविरहित मधमाशी म्हणजे स्टिंगलेस बी या मधमाशीचं प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती संशोधन करण्यात आलेलं आहे आणि हे संशोधनामध्ये हे वेगवेगळे सापळे या ठिकाणी आम्ही इव्हॅल्युएट करतो आहे आणि त्याच्यामधून जे मिळालेला महत्त्वाचा सापळा आहे PVC पाईप ट्रॅपचं तंत्र जे आहे हे या ठिकाणी विकसित केलेलं आहे। ह्या मधमाशीच्या वसाहती कुठल्या तरी झाडाच्या पोकळीमध्ये, भिंतीच्या ढोलीमध्ये, खिडकीच्या फटीमध्ये, दगडाच्या खाचामध्ये ह्या ठिकाणी यांच्या वसाहती आपल्याला दिसून येतात। हे काढण्याचं तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित केलेलं आहे। जो 3 इंच लांब आकाराचा आणि 20 सेंटीमीटर लांबीचा एक पाईप घ्यायचा, दुसरा पाईप हा जो 2.5 इंच आकाराचा आणि 18 सेंटीमीटर लांबीचा पाईप घ्यायचा, त्या दोघांना या पद्धतीने जोडायचं आणि या पाईपाला वरच्या साईडला मध्यभागी या ठिकाणी होल करायचं जे 25 mm चा असेल आणि त्या ठिकाणी हा छोटा पाईप जे आहे 5 इंच लांबीचा एक भाग आतमध्ये टाकायचं, दुसऱ्या पाईपाला पुढच्या साईडनं या पद्धतीने एक होल करायचं ते 5 mm आकाराचं असेल। म्हणजे हे तोंड जे आहे किंवा हे छिद्र हे पुढच्या बाजूला राहणार, हा 5 इंच लांबीचा पाईप पाठच्या भागाला राहणार जो आतमध्ये फिक्स केलेला आहे आणि दुसरं या पाईपाचं टोक जे आहे ज्या ठिकाणी वसाहत आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायचं असतं, त्याला फिक्स करायचं असतं। वर हे लावलेलं त्याप्रमाणे पाईप त्या वसाहतीमध्ये फिक्स करायचा आणि मधमाशी मग त्या खालील छिद्रामधून आतमध्ये ये जा करतात आणि पाईपाने त्यांच्या मुख्य घरामध्ये जाणे करतात। 4 महिने तो पाईप तसाच ठेवायला। मधमाशांना वाटते की एवढा लांबचा प्रवास करण्यापेक्षा ती राणी बाहेरच्या पाईपामध्ये ये जा करतं, त्या ठिकाणी मग कामकरी माशा ब्रूड सेलची निर्मिती करतात आणि त्या ब्रूड सेलमध्ये राणी येऊन अंडी घालते आणि अशा पद्धतीने तिथे वसाहत तयार होते।